नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे व्हीटी. आज आपण इयत्ता 8वीतील जनरल सायन्स या विषयातील चॅप्टर नंबर 4 करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या पाठातील काही मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. In this section, we are going to take a look at number 1, current electricity, धारा विद्युत, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, विद्युतस्थितिक विभव, पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर, इलेक्ट्रिक सेल, विद्युत घट, ड्राय सेल, कोरडा विद्युत घट, लीड ॲसिड सेल, लेड आम्ल विद्युत घट या घटकांबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. करंट इलेक्ट्रिसिटी, धारा विद्युत काय आहे बघा. A large current flow when lightning take place from a cloud to the ground. While sensation is felt by us due to a microscopically small current flowing to the brain. You are aware of the current flowing through wires, electric bulbs, and equipment in the house, in the electric cell of a radio, or in a car battery. A current is produced by the flow of both negatively and positively charged particles. बघा, धाराविद्युत जे आहे, जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह त्या ठिकाणी वाहतो. तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते. घरामध्ये तारामधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा तुम्हाला परिचय आहेच. रेडिओच्या विद्युत घटांमधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह हा निर्माण या ठिकाणी होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, विद्युतस्थितिक विभव काय आहे ते बघा. वॉटर ऑर लिक्विड फ्लो फ्रॉम अ हायर लेवल टू अ लोअर लेवल. आपल्याला हे माहीतच आहे की पाणी किंवा द्रव पदार्थ जो असतो, पातळ पदार्थ ज्याला म्हणतो आपण, वाहणारा तो पदार्थ आपण जर समजा जमिनीवर पडला, कोणत्याही पृष्ठभागावर तो पडला, तर तो उंच पातळीतून जी खालची पातळी असते म्हणजे जिकडे चढ आहे तिकडून उतार्याकडे तो काय होतो, वाहतो. हे आपल्याला नियम माहीत आहे. हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. सिमिलरली there is a tendency of the positive charge to flow from a point of higher electric level to a point of lower electric level. These electric level deciding the direction of flow of electric charges is called electrostatic potential. या ठिकाणी उष्णता सुद्धा नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे या ठिकाणी वाहते. त्याचप्रमाणे प्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत या ठिकाणी वाहण्याची असते. विद्युत प्रवाहाच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे या ठिकाणी म्हणतात. हिलाच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असे म्हणतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी वाहणारी गोष्ट आहे किंवा वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस आपण विद्युतस्थितिक विभव असे या ठिकाणी याला म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्स बघा, विभवांतर. सिमिलर टू द हाईट ऑफ अ वॉटरफॉल, द टेम्परेचर डिफरन्स ऑफ हॉट अँड कोल्ड बॉडीज, द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ 2 पॉइंट्स, दॅट इज potential difference is intersecting to us. The unit of potential difference in SI system is Volt. V या अक्षराने त्या ठिकाणी दर्शवतात त्याचं एकक. या ठिकाणी बघा विभवांतर आहे. धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील फरक, याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विभवांमधील फरक म्हणजे विभवांतर आपल्या दृष्टीने रोचक आहे. विभवांतराचे एकक SI पद्धतीत हे किती काय आहे, व्होल्ट हे आहे. We have seen that electric current is produced due to the flow of charged particles. Electric charge flowing through a wire
in 1 second can be called unit current. The SI unit of electric current is coulomb per second or ampere. विद्युत प्रवाह हा विद्युत प्रवाहित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो हे आपण पाहिले. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला एकक विद्युत प्रवाह म्हणता येईल. विद्युत प्रवाहाचे SI एकक कुलोम्ब प्रति सेकंद म्हणजेच अँपिअर हे आहे. या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की विद्युत प्रवाह जो आहे विद्युत प्रवाहित कणांच्या वहनामुळे त्या ठिकाणी तो काय होतो, निर्माण होतो. आणि एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला एकक विद्युत प्रवाह या ठिकाणी म्हणता येईल. एक सेकंदात जो वाहतो त्याला. विद्युत प्रवाहाचे SI एकक कुलोम्ब प्रति सेकंद म्हणजेच अँपिअर असं त्याला म्हणतात. इलेक्ट्रिक सेल बघा, विद्युत घट हा कशा याच्यामध्ये काय काय असतं आपल्याला हे बघायचं आहे. अ सोर्स इज रिक्वायर्ड to produce a uniform flow of charge in a circuit. Such a general device is an electric cell. Various types of electric cell are available today. These are used in a range of machines from wristwatches to submarines. Out of these, you must be aware of solar cells. The main function of various electric cell is to maintain a constant potential difference between its two terminals. The electric cell work on the electric charges to maintain a constant potential difference about which you will learn later. Let us learn about the electric cell that are currently in use. बघा, एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रवाहाचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते. असे एक सर्वसाधारण साधन म्हणजे विद्युत घट. विविध तऱ्हेचे विद्युत घट आज उपलब्ध आहेत. ते मनगटी घड्याळापासून पाणबुड्यांपर्यंत अनेक यंत्रांमध्ये या ठिकाणी वापरले जातात. विद्युत घटांपैकी सौर घट तुम्हाला माहीत असतील. विद्युत घटांपैकी विविध विद्युत घटांचे मुख्य कार्य त्यांच्या दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे होय. विद्युत प्रवाहावर कार्य करून विद्युत घट हे विभवांतर कायम राखतात. हे तुम्ही पुढे शिकाल. आपल्याला पुढे आहे ते. विद्युत घटांचे काही प्रकार हल्ली वापरात आहेत, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. पहिला प्रकार या ठिकाणी बघा, ड्राय सेल. याला कोरडा विद्युत घट म्हणतात. याच्यामध्ये काय काय असतं बघा. या ठिकाणी द ड्राय सेल आर यूज इन आवर रेडिओ सेट, वॉल क्लॉक अँड टॉर्च. दीज आर अवेलेबल इन 3-4 साइज. The construction of a dry cell is as shown in figure 4.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे. वा कोरडा विद्युत घट हा आपण रेडिओमध्ये भिंतीवरील घड्याळ जे असतील त्या विजेरीमध्ये हे कोरडे विद्युत घट या ठिकाणी बसवले जातात. ते 3-4 आकारात उपलब्ध असतात. कोरड्या विद्युत घटांची रचना आकृती 4.2 मध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे 3-4 प्रकार त्याचे कोरड्या असे एकाच साईजमध्ये नसतात. घड्याळीचे जर बघितलं भिंतीवरचे वेगवेगळ्या प्रकारच्या घड्याळी असतात, त्यांचे आकार वेगवेगळे असतात. त्यामुळे सेलसुद्धा जे आहे ड्राय सेल हे वेगवेगळ्या प्रकारचे. रेडिओ असतील, वेगवेगळ्या बॅटरी असतील, टॉर्च ज्याला म्हणतो आपण, विजेरी यामध्ये सुद्धा बसणारे जे ड्राय सेल आहे थोडे वेगवेगळ्या आकाराचे लांबीचे या ठिकाणी असतात. पण जनरली याच्यामध्ये काय असतं बघा, या ड्राय सेलमध्ये या ठिकाणी कार्बन इलेक्ट्रोड असतो जो मध्यभागी दाखवलेले. त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह कवर त्याला वरतून असतं. मॅग्नीज डायऑक्साईड त्यामध्ये असतं. इलेक्ट्रोलाइटची एक त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. विद्युत अपघटन त्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर जस्ताचे आच्छादन झिंक कवर हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेले आहे. आणि त्याचे वरचं आणि खालचं टोक दोन्ही बघा, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. एक धन अग्र आहे आणि एक ऋण अग्र त्या ठिकाणी आहे. आपल्याला एक ट्राय दिस आपण करून बघायचं आहे बघा. भरपूर विद्यार्थ्यांनी घरी करून पण बघितलेलं असेल, पण हे करत असताना थोडं सावधगिरी बाळगायची. हाताला लागणार नाही, इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. तुम्ही काय करायचं, टेक अ लीड ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. एक निकामी झालेला कोरडा विद्युत घट घ्यायचा आहे आणि त्याचं वरचं आवरण जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. इनसाइड यू विल फाइंड अ व्हाइटिश मेटल लेयर. दिस इज द झिंक मेटल लेयर. दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. Now carefully break open this layer.
बघा आता आपण काय करायचं, त्याच्या आत एक पांढरं धातूचे आवरण आपल्याला दिसत असं थोडं चमक पांढरट असेल ते, ठीक आहे, तो जास्त असतो, झिंक ज्याला म्हणतो. ह्या धातूचे आवरण ते ते असतं. हेच घटाचे काय असतं, निगेटिव्ह त्या ठिकाणी टर्मिनल असतं, म्हणजे टोक असतं. आता हेही आवरण आपण लगेचच काय करायचं, फोडायचं, आल्लात थोडं ते फोडायचं हळूहळू, ठीक आहे. There is another layer inside. An electrolyte is filled between these two layers. The electrolyte contain negatively charged and positively charged ions. These are the carrier of electricity. The electrolyte is a wet pulp of zinc chloride, ZnCl2, and ammonium chloride, NH4Cl. या ठिकाणी त्यांनी बघा, आपण जेव्हा ते झिंक लेअर फोडतो, झिंकचं जे आवरण आहे ते आपण ज्यावेळेस फोडतो, तर हेच तिथं एक तर घटाचं ऋण टोक असतं. आता ही आवरण आता आपण हलके फोडले तर जास्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असते. या दोन्ही आवरणामध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते. विद्युत अपघटनीमध्ये धन प्रभारित व ऋण प्रभारित आयन असतात. यांच्यामार्फत विद्युत वहन त्या ठिकाणी होते. ही अपघटनी म्हणजे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा त्या ठिकाणी तो लगदा असतो. हे एवढं सेलमध्ये असतं, ड्राय सेलमध्ये. देअर इज अ ग्रॅफाइट रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल. दिस सेंटर ऑफ द सेल, this is positive terminal of the cell. The paste of manganese dioxide is filled outside the rod. Because of the chemical reaction of all these chemicals, electrical charge is produced on the two terminals, graphite rod and zinc layer, and an electric current flow in the circuit. आता घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईटची कांडी असते, जी सरळ दिसली तुम्हाला, फोडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अशी सरळ एक कांडी असते. त्यामध्ये हे घटाचे धन टोक असते. कांडीच्या बाहेरील भाग हा मॅग्नेट डायऑक्साईडचा असतो, ची पेस्ट भरलेली त्यामध्ये असते. या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियांद्वारे दोन्ही टोकांवर विद्युत प्रवाह त्या ठिकाणी तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह त्या ठिकाणी वाहतो. ड्यू टू द वेट पल्प used in this cell, the chemical reaction proceed very slowly. Hence, a large electric current cannot be obtained from this. Compared to the electric cell using liquid, the cell life of dry cell is longer. Dry cell are very convenient to use, as this can be held in any direction with respect to ground and can be used in mobile instrument. या विद्युत घटात ओलसर लगदा वापरण्यामुळे रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी काय होते, मंदपणे, स्लोली त्या ठिकाणी ती चालते रिएक्शन. म्हणून मोठा विद्युत प्रवाह यातून मिळवता येत नाही. द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटाच्या तुलनेत त्यांची साठवण कालमर्यादा अधिक असते. कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात, कारण ते उभे आडवे तिरपे कसेही ठेवल्यानंतर ते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ते नुकसान होत नाही आणि ते चल साधनांमध्ये सहजपणे त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतात. लीड ॲसिड सेल, लेड आम्ल विद्युत घट काय आहे बघा. या ठिकाणी ज्या आकृतीमध्ये डिपिक्ट द डिझाईन ऑफ अ लीड ॲसिड सेल, लेट अस एक्झामिन इट्स प्रिन्सिपल. धिस टाईप ऑफ सेल कॅन बी रिचार्ज after getting electrically discharged. The lead acid cell contain a lead electrode and a lead oxide electrode, and both are dipped in dilute sulfuric acid, PbO2, carries a positive charge, while the Pb electrode carries a negative charge. The potential difference between these two is nearly 2V. Because of the chemical reaction between the substance in the cell, electrical charge is produced on both the electrodes and electric current flow through the load in the circuit. बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे लेड आम्ल विद्युत घटाची रचना दाखवली आहे. त्याचे तत्व पाहून ह्या प्रकारचे घट विद्युत विमोचन झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता या ठिकाणी येतात.
लेड आम्ल विद्युत घटात शिशाचे एक विद्युताग्र व लेड डायऑक्साईडचे दुसरे विद्युताग्र विरळ सल्फ्युरिक आम्लात बुडवले असते. PbO2 या विद्युत अग्रावर धन प्रभार तर Pb या विद्युत अग्रावर ऋण प्रभार असतो. दोन्हीमधील विभवांतर सुमारे 2V इतके असते. घटामधील पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेने दोन्ही विद्युत अग्रांवर विद्युत प्रवाह तयार होतो व परिपथातील भारातमधून विद्युत प्रवाह वाहतो. जसे की बल्बमधून ज्या पद्धतीने विद्युत प्रवाह वाहतो त्याच पद्धतीने या ठिकाणी दाखवलेले बघा. 2 रॉड दाखवलेले, एक लीडचं आहे आणि एक लीड डायऑक्साईड आहे. ठीक आहे. आणि मध्ये H2SO4चं त्या ठिकाणी सोल्युशन आहे. विद्युत अपघटन हे दाखवलेले मध्येच. इलेक्ट्रोलाइट ज्या ठिकाणी हे होतं, एक ऋण अग्र आहे, एक धन अग्र आहे. तुम्हाला डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर दिसते. ठीक आहे. 2 व्होल्ट त्या ठिकाणी तयार होतं. आता this kind of electric cell have a capacity of deliver large current. Hence lead acid cell are used in car, truck, motorcycles and uninterrupted power supplied. बघा, या प्रकारच्या विद्युत घटांची मोठ्या विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. यामुळे मोटारी, ट्रक, मोटरसायकली, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे याचबरोबर यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरले जातात. याचा वापर कुठे कुठे होतो लक्षात आलं? हे त्या ठिकाणी याचा वापर होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम मधील काही मुद्दे अभ्यासणार आहोत. हे लेक्चर नंबर 8 मध्ये आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.